राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत। सर, आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते शरद पवारांच्या घरी पुण्यामध्ये आंदोलन केलं आणि बाहेर येऊन पत्रकार परिषद घेताना शरद पवार म्हणाले की मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की सर्वपक्षीय बैठक घ्यावी। याआधी सुद्धा सर्वपक्षीय बैठक झालेली होती, त्यामध्ये मात्र विरोधक गैरहजर होते। नाही, सन्माननीय पवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं ते योग्य आहे आणि त्यासाठीच मी त्यांच्या घरी सुद्धा स्वतःहून गेलो होतो आणि सांगितलं होतं की त्यांना विचारलं होतं की तुम्ही सर्व पक्षामध्ये सगळे गैरहजर राहिलात, महाविकास आघाडीच्या सगळे जे नेते, तर या असे जे प्रश्न जे आहेत यापूर्वीसुद्धा आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सोडवले आहेत महाराष्ट्रातले असे प्रश्न जे आहेत आरक्षणाच्या विषयी। आणि आता गावागावामध्ये एकमेकाच्या विरुद्ध ज्या मारामाऱ्या होत आहेत, डोके फोडले जात आहेत, अशा वेळेला जे आहे तुम्ही दूर राहणं बरोबर होत नाही। आणि मग त्यावेळेला त्याने सांगितलं की हो, मी मुख्यमंत्र्यांना भेटतो। आणि आज त्याने जे सांगितलं की ठीक आहे की मुख्यमंत्र्यांना ते बोलणार आहेत आणि सर्वपक्षीय मीटिंग घ्या। मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सांगणार आहे की सर्वपक्षीय मीटिंग म्हणजे फारच मोजक्या लोकांची घ्यावी, ज्याच्यामध्ये मोकळेपणानं सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलता येईल। उगीच 50 आणि 25 आणि 100 लोक बोलून मग त्याला जे काही योग्य न्याय त्या मीटिंगला मिळत नाही, कारण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर निवडणुका आहे। कोणीही कुठल्याही समाजाची दुश्मनी घ्यायला मागत नाही आहे, परंतु प्रमुख हे जे काही 6-7 पक्ष जे आहेत यांचे काही लोक एकत्रित आले, 6-7 लोक, आणि त्यांनी जे आहे चर्चा करून काय करायला पाहिजे काय नाही हे ठरवलं। मला असं वाटतं की महाराष्ट्र ते लोक जे आहे त्या जो काही प्रस्ताव त्यांचा असेल सगळ्यांचा मिळून त्याचा मान ठेवतील। सर्व मागच्या मीटिंगला गैरहजर राहण्यामध्ये सगळ्या नेत्यांनी कुठेतरी सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडलेलं होतं। पवारांचं नेमकं कशामुळे गैरहजेरी होते काही समजू शकले त्यावेळेस? स्पष्टच आहे। त्यावेळेला पण मी सांगितलं की पवार साहेब म्हणाले की 50 लोकांच्या समोर मी काय बोलणार आहे हे सगळ्या याच्यामध्ये, आणि ते खरंच आहे। त्या दिवशी सुद्धा आम्ही बघितलं प्रत्येक वेळेला कोण काय बोलतं, त्याला काही अर्थच प्राप्त होत नाही। ज्यांचा काही संबंध नाही अशा ते फक्त पक्ष आहे आणि म्हणून त्यांना बोलवणं हे बरोबर नाही। 6-7 जे महत्त्वाचे पक्ष त्यांचेच जे पुढारी असतील प्रमुख, या विषयाची माहिती असणारे ह्याच लोकांना फक्त बोलवा आणि चर्चा करा। पण आपण काँग्रेस नेते असतील किंवा ठाकरे असतील किंवा अगदी शरद पवारांच्या नेत्यांचं पाहिलं तर कुठेतरी सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडतायत की त्यांनीच हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट केला आहे, त्यामुळे त्यांनीच तो सोडवावा। कोणी? सत्ताधारी पक्षाने। असं आहे की या वादामध्ये मला काय जायचं नाही। मी पवार साहेबांच्या आजच्या स्टेटमेंटवर जे काय बोलायचं त्या स्टेटमेंटचं मी स्वागत करतो आणि लवकरात लवकर जे आहे ओबीसीला धक्का न लावता ह्या राज्यातील या मारामाऱ्या, ह्या दुश्मनी थांबतील कसं यासाठी या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे। धन्यवाद। पाहतो आपण शरद पवारांनी मांडलेली भूमिकेचं मी स्वागत करतो असं छगन भुजबळ म्हणताना पाहायला मिळत आहेत। राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।